सगळ्यांना जय जिनेंद्र. जयंती खरं कालच झाली, पण आपण सगळ्यांची सुट्टी खराब होऊ नये म्हणून आपण आज हा कार्यक्रम आज ठेवलेला आहे. तुम्हाला माहिती आहे, वी आर सो लकी. सन्मतीचा अर्थ माहिती आहे? भगवान महावीरांचे 5 नावं होते. सन्मती, वीर, अतिवीर, महावीर, सन्मती आणि वर्धमान असे 5 नावं होते. म्हणून आपण हे सन्मती नाव ठेवलेलं आहे कॉलेजचं. आणि भगवान महावीरांचं मंदिर पण बांधलेलं आहे. कॅम्पस बाय डिफॉल्ट नाव वैशाली आहे, त्याच्यामुळे त्यांचा जन्म वैशाली नगरीत झाला. कुठंतरी काहीतरी कनेक्शन असतं. प्रत्येक गोष्ट ही ठरलेली असते. जैन धर्म किंवा सगळ्याच धर्मांमध्ये, मी हा जैन धर्म नाही म्हणत, हा एक युनिव्हर्सल आहे. प्रत्येकाने मग त्यात आपल्या आपल्या सोयीने अर्थ लावून, मला जो अहिंसेचा अर्थ कळला तो मी घेतला, दुसऱ्या एका गुरूंना जो अहिंसेचा अर्थ कळला. पण 5 पाप जे आहेत ते प्रत्येक धर्मामध्ये, 5 पापांचा त्याग हा प्रत्येक धर्मामध्ये आहे. आणि म्हणून आपण लकी आहोत की आज भगवान महावीरांच्या वैशाली नगरीमध्ये आज आपण इथे एकत्र झालेलो आहे, ज्याला आपण समूहशरण म्हणतो. समूहशरण म्हणजे जिथे महावीर भगवंतांनी दिलेल्या, समूहशरणाचा अर्थ होता की जेव्हा महावीर भगवान मुनी झाले, दीक्षा घेतली, मोक्ष मार्गाला लागले. मोक्ष मार्गाला म्हणजे सगळा संसार सोडून ध्यानात लीन होऊन मग त्यांच्या ज्ञानात सगळ्या तिन्ही काळाच्या, भूत, भविष्य आणि वर्तमान काळाच्या प्रत्येक समयाचं, समय म्हणजे प्रत्येक काळाचं ज्ञान त्यांना होतं. मग ते ज्ञान ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची ध्यानाची पूर्ण अवस्था म्हणजे केवल ज्ञान. केवल ज्ञान माहिती आहे म्हणजे परमोच्च ज्ञान, सगळ्यात शेवटचं ज्ञान म्हणजे तिन्ही काळातलं, तिन्ही लोकातलं. 3 लोक माहिती आहे ना, आणि तिन्ही समयातलं. 3 समय म्हणजे वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ. प्रत्येक पदार्थाचं, प्रत्येक पदार्थ म्हणजे तुम्ही, आम्ही, वनस्पती, जीव, जंतू, एव्हरीथिंग, या प्रत्येकाचं ज्ञान होतं. त्याला म्हणतात केवल ज्ञान, त्याला म्हणतात परमोच्च ज्ञान. वेगवेगळ्या भाषेत आहे. बौद्ध भाषेत वेगळं आहे, मुस्लिम भाषेत वेगळं आहे, याला हिंदू धर्मात वेगळं, याला म्हणतात परमोच्च ज्ञान. तर हे जेव्हा परमोच्च ज्ञान होतं तेव्हा ती सिस्टीम जी आपण आता थोडं सोपं करून सांगतो. मग जगायचं कसं, कशी इन्कम कसं आलं पाहिजे, तुम्ही खायला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीच ज्या भगवंतांना कळतात ते भगवान आपल्या वाणीद्वारे म्हणजे आपल्या मुखाद्वारे ते सगळ्या लोकांना सांगतात. त्याची सिस्टीम अशी आहे, ते ओंकार ध्वनीतनं सांगतात. ओम, सगळ्या धर्मांमध्ये ओम सांगत असताना ते, आता तुम्हाला माहिती आहे ट्रान्सलेटर आहे सगळीकडे आहे ना. मी इंग्लिशमध्ये बोलली, तुम्हाला मराठीत कळेल, तुम्हाला गुजरातीत कळेल. ते टेक्निक पूर्वीपासून उपलब्ध आहे. ओके, आपण टेक्निक म्हणू त्याला, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मुलांना कळेल. तर त्या टेक्निकद्वारे त्यांनी ते ओम म्हणत असताना ते ओम म्हणणार आणि त्यातून त्या गोष्टी कळणार. मग तिथे जे सभाव असेल ते लोक विचारतात तिथे की हा मग भगवान, आम्ही आता हेल्थचा प्रॉब्लेम आला, आरोग्याचा प्रॉब्लेम आला, तर आम्ही काय करायचं. मग अख्खं आयुर्वेद आलं. मग आम्ही जगायचं कसं, खायचं कसं आहे, मग पूर्ण कृषी, असी मसी हे सगळे आलेत. आता हे महावीर भगवान शेवटचे होते, म्हणजे या काळातले पंचम काळ. माहिती आहे ना पंचम काळ चालू आहे, माहिती आहे कोणाला माहिती आहे? सगळ्या धर्मांमध्ये हा पंचम काळ चालू आहे, माहिती आहे ना. तर ह्या काळात असे 24 तीर्थंकर चालले, ज्या भगवान आदिनाथपासून, ज्याला आपण 24 अवतार म्हणतो. भागवत कोणी ऐकलं असेल तर भागवतामध्ये पण आहे, ऋषभापासून तर महावीरांपर्यंत नावं वेगवेगळे आहे, पण 24 अवतार ते पण आहेत. त्यातही हे सगळं सांगितलेलं आहे. प्रत्येक धर्मामध्ये फक्त त्याचं सांगण्याची शैली वेगवेगळी आहे. जैन धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. कसं जगायचं, काय जगायचं, कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, नाही तर किती अराजकता मागे. मग हे प्रत्येकात, मला सांगा आता भगवान महावीर आहे, आपण 2000 वर्षानंतर विसरून जाऊ, पुढचे 2 वर्षात मग नवीन अवतार येतो, परत ते हे सगळं सांगतात. मग परत आपण आपल्या जीवनाचं जगायला. जसं आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आला, बरोबर आहे, तुम्हाला सर शिकवणार, तुमचं फायनल झालं, बरोबर आहे, नवीन एखादा आला त्याला परत शिकवायला लागणार की नाही. हीच पद्धत आपल्या जीवनाची आहे. कारण आपल्याला जन्म झाला तुम्हाला काय माहीत असतं का, कसं खायचं, कसं काय करायचं, काहीतरी माहीत असतं का. मग ते कोणीतरी शिकवतं ना. अशा पद्धतीनं जेव्हा पृथ्वीचं हे सायकल चालू असतं,
प्रलय, मग परत जन्म, हे सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि ह्या पद्धतीत मग आपल्याला हे सगळे अवतार, ही जी सृष्टी आहे, जास्त जड नाही होत आहे ना? जड होत आहे का? हे जे आहे सृष्टी अनादि अनंत आहे. हे जे सायकल आहे ना आपलं जन्म मृत्यूचं, किंवा हे पृथ्वी तलावर असणे, आणि अशा अनेक सूर्यमाला आहेत. जैन ग्रंथांमध्ये मोठमोठे ग्रंथ आहेत, त्यात किती, आता हे सायन्सने आत्ता शोध लावला, पण या ग्रंथांमध्ये पूर्वीपासून लिहिलेलं आहे. अनेक सूर्यमाला आहेत, अनेक पृथ्वी आहेत, त्याच्यावर जीवसृष्टी आहे. म्हणजे आपली सूर्यमाला एक नाही, अशा अनेक गॅलेक्सीज आहेत. तुमच्या भाषेत गॅलेक्सीज अनेक आहेत, आणि प्रत्येकावर जीवसृष्टी आहे. आणि त्यामुळे आजही आजच्या क्षणाला सुद्धा काही ठिकाणी 24 अवतार ऑलरेडी तिथे सध्या आहेत, ज्याला आम्ही म्हणजे जैन धर्मामध्ये विदेह क्षेत्र म्हणतात. भागवतामध्ये पण काहीतरी आहे, मला ते एक्झॅक्ट आठवत नाही आहे. तर ही अशा पद्धतीची जीवनशैली, जगण्याचं कसं जगावं याचा उपदेश या काळातले तीर्थंकर, म्हणजे 2000 वर्षापासून, महावीरांचा जन्म झालेला आहे 599 BC आहे ना, बिफोर क्राइस्ट. आणि आता आहे 2023, म्हणजे 2622 वर्ष झालेले आहेत. त्याच्यापूर्वी 400 वर्ष. आणि हा काळ असा होता की पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे रामाची यांची उंची खूप जास्त होती, अर्जुनाची वगैरे. तर तो काळ जसा अर्जुन आणि यांचा कृष्णाचा काळ होता नेमिनाथ भगवंताचा. नेमिनाथ ज्या वेळेला तीर्थंकर झाले त्या काळात काही धनुष्य उंची होती, अशी उंची कमी 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 होत झाली. हा पंचम काळाचा प्रभाव आहे. आपण या हाईटमध्ये आहोत. याच्यानंतर जो 6वा काळ येईल त्याच्यात अजूनही उंची कमी असणार आहे, ज्ञानाची रेंज कमी असणार आहे, भांडणं खूप असणार आहे. आताही खूप भांडणं आहेत ना. तर याचं कारण आता जे वाढलेलं आहे, अहिंसा, ह्या जे 5 यांनी गोष्टी सांगितल्यात त्याचा खूप खोलवर अर्थ आहे. आपण त्याच्यात जाणार नाही कारण बराच वेळ होईल. नमोकार मंत्राचा अर्थ अरिहंत सिद्ध. सिद्ध म्हणजे सिद्धशिलेवर, ज्यांनी सगळ्या संसारातून विरक्त होऊन त्यांचा आत्मा मुक्त झालेला आहे. आपण म्हणतो ना मोक्षाला गेले, अनेक देव मोक्षाला गेलेले आहेत. अल्लाही गेला आहे, अल्ला म्हणजे मुस्लिमांमध्ये, हिंदूमध्ये आपले सगळे भगवान मोक्षाला गेलेले आहेत. तुकाराम महाराज मोक्षाला गेले आहेत, पांडुरंग मोक्षाला गेलेले आहेत. पांडुरंग विष्णूचे अवतार आहेत. हेच अवतार येऊन घेत राहतात वेगवेगळ्या. आणि मला हे नाव आवडलंय, त्याला त्या धर्माला प्रत्येकाने आपापलं अस्तित्व तयार करतात ना. अशा पद्धतीनं हे सगळे जे मोक्षाला गेलेले आहेत हे एक नियंत्रण असतं अख्ख्या सृष्टीचा हा खूप मोठा विषय आहे. हे जेव्हा तुम्ही आत जाल तेव्हा लक्षात येईल, अरे मी तर काहीच नाही. म्हणजे असं म्हटलेलं आहे, एक आपलं डिस्कवरीमध्ये एक सायंटिस्ट मोठे होऊन गेलेले आहेत. त्यांनी याच्यावरच्या स्पेसवरची खूप डीप अभ्यास केला. आणि लास्टला मला त्यांचं वाक्य आठवतं, मी हे जवळपास खूप आधी बघितलेलं. जेवढी समुद्राकाठी रेती आहे, किती आहे समुद्राचा शोर खूप मोठा आहे, तिथे जेवढी रेती आहे तेवढे ग्रह तारे आहेत सगळ्या अख्ख्या याच्यात आकाशामध्ये. आणि पुढे 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 घेत झालं, तो सॅटेलाइट्स पुढे गेला आणि त्याच्यानंतर पुढं काहीच नाही. त्यांनी शेवटी सांगितलं इथे फक्त अध्यात्म जाऊ शकतं. त्यांचे वाक्य सायंटिस्टचे, वी डोंट हॅव कॅपॅसिटी, हे फक्त अध्यात्मच करू शकतं असं सांगितलंय. म्हणजे मोठमोठे सायंटिस्ट सुद्धा मानतात. इव्हन अब्दुल कलाम, ही इज अ फॉलोअर ऑफ भगवान महावीर. खान अब्दुल गफार खान, नेल्सन मंडेला, गांधीजी तर होतेच, हे सगळे भगवान महावीरांचे फॉलोअर्स होते, अहिंसा तत्व. आणि यांनी अनेक ग्रंथ, म्हणजे इव्हन हे जे आताचे जे अस्त्र-शस्त्र बनतात ना, सॅटेलाइट्स, अणुबॉम्ब, याचे सगळे संदर्भ ग्रंथांमध्ये. इव्हन सोनं बनण्याची प्रोसेस पण ग्रंथांमध्ये आहे. सोनं कुठले 4 धातू, काय जे काय एकत्र केल्यावर धातू कोणते बनतात याचं सुद्धा ज्ञान आहे. त्याला म्हणतात षटगंधागम. आपण प्रत्येक वेळी सरस्वतीचं नमन करतो की नाही. सरस्वती म्हणजे काय? सरस्वती म्हणजे आगम. आगम म्हणजे काय? सुरुवात, बरोबर ना. आणि आगम सुरुवात कशापासून झालेली आहे? हे जे अक्षर आहेत अ ते ज्ञ पर्यंत. म्हणून तुम्हाला आठवते बासरला लहान मुलगा झाला, त्याला लिहिता वाचता यायला लागलं की तिथे घेऊन जातात आणि पाठीवर त्या पंडिताच्या मांडीवर बसून अ काढायला लावतात, माहिती आहे, किंवा श्री काढायला लावतात, किंवा ती रांगोळी असते ना सरस्वतीची ती काढायला लावतात. हे पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धती आहे. आगम आणि अंक, 9 अंक. आपण 9 वेळा नमोकार मंत्र म्हटला.
आपण गायत्री मंत्र 9 वेळा म्हणतो, प्रत्येक गोष्ट आपण 9 वेळा करतो. 9 हा शाश्वत अंक आहे. 9, 3, 5 विषम संख्या आहे, शाश्वत संख्या आहे, त्याला कशाने भाग जात नाही. त्या शाश्वत संख्या आहे. कुठले 9 नंबर घ्या, 9 घ्या, 3 घ्या, 1 घ्या, म्हणून मग 3दा तरी आपण मंत्र म्हणतो 9. ही ह्या शब्दांमध्ये आपण अगेन सरस्वती देवीवर येऊ. सरस्वती म्हणजे विद्येचं देवता. तुम्ही जे अक्षर वाचता अ टू ज्ञ, ए टू झेड. ए टू झेड म्हणजे काय? व्हॉट इज ए टू झेड? अ आलं ना त्याच्यात. मूळ जे आहे ते भारतीय संस्कृती का महान आहे माहिती आहे? मूळ जे आहे ते याच्या आधी कधी सांगितलंय का मला आठवत नाही, इथे सांगितलं का कुठल्या भाषणात सांगितलं आठवत नाही, पण अ ते ज्ञ आणि 1 ते 10 हे मूळ अक्षर भारतातूनच जन्म झालेला आहे याचा, आणि हे सगळीकडे गेलेले आहे. बोला, चायनीज कोणत्या भाषेत येतो? शँगचू. काय आलं? श आलं, च आलं, सॉरी स आलं, र आलं. ज्याही कुठल्या लँग्वेज कुठलीही बोला तुम्ही, त्याची सुरुवात अ ते ज्ञ मध्येच आहे, दुसरे कुठलेच नाही. पूर्ण 12 घ्या, अ आई. आणि तुम्ही जर कधी भागवत वाचलं असेल, गीता वाचली असेल, जे काय मंत्र ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हे जे शब्द खास बनवलेले आहेत ते तुमच्या बॉडीतले व्हायब्रेशन्स क्रिएट करतात, व्हायब्रेशन्स जनरेट करतात. ते असे स्पंदने तयार करतात की तुमच्या मेंदूतल्या ज्या आहेत सेल्स त्या ॲक्टिव्ह होतात आणि तुमची बुद्धी तल्लख होत जाते. स्पंदनं. आपण हे जे मोबाईलवर बोलतोय हे काय आहे? किती लांबून कुठून तरी तुम्हाला आवाजात असं जर तुम्ही बघितलं ना, इथून अशी हवा येते. पाहिले का कधी? ऑब्झर्व केले? तुम्ही बोलल्यावर इथून आपण बोला आणि इथून ऐका, इथून एक हवेचा झोत येतो, ज्या रेडिओ लहरीज आपण म्हणतो त्याला. ते आता खूप ॲक्टिव्ह झालेले आहे. आणि हे तंत्रज्ञान पहिले आपण जे म्हणतो की नाही जुन्या काळात काय होतं याच्यापेक्षा खूप महान होतं. आपण आता चाललोय ते शोधायला तिथपर्यंत. आणि जेव्हा सगळं संपेल जपानमध्ये इतकं डेव्हलप झालंय की ते आता काहीच करत नाही. ते 0% पैसे देतात आणि मग करा काहीतरी, आमच्या लोकांना कामाला काहीतरी काम करून देतात. तर ह्या पोझिशनला येतो तेव्हा त्याला म्हणतात कल्पकाळ. म्हणजे सगळं रेडीमेड मिळेल. रोबोटकडे चाललो आपण, म्हणजे तो चालला रेडीमेडवाला काळ. मग आपल्याला सगळं आयत्तापासून मिळायला लागल्यावर मग परत काय होईल? आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे आताच आपण स्वयंपाक विसरलोय, बऱ्याचशा गोष्टी विसरलो की नाही आपण, पायी चालणं विसरलोय. मग हे सगळं होतं, रोबोट येऊन राहिले, अशा अनेक गोष्टी येतील, सगळं आपल्याला आयतं. आपण मशीनच्या आहारी जाणार. मग नंतर परत काही पिढ्यांनंतर त्यांना काहीच काम करता येणार नाही. मग परत तेव्हा हे अवतार येतील, पृथ्वी नष्ट होईल, मग परत हे अवतार कुठेतरी जन्म घेतील, परत हे 1-2 पासून. कारण नंतर परत मशीनच्या आधीन गेल्यावर मशीन तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाहीयेत आणि मशीनचं आक्रमण आपल्यावर येईल, माणसांचं नाही होणार तेव्हा. तर हा जो हे जे सर्कल चालत राहतं, या याच्यात आपल्याला काय करायचं? महावीरांचा संदेश काय? हे तर ठीक आहे, कळलं आम्हाला. मग या याच्यात तुमची शांतता खूप महत्त्वाची आहे. म्हणून हे 5 तत्व लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. रोज सकाळी मंत्र म्हणणे, जेही प्रत्येकाने आपापल्या धर्माचे जे काय मंत्र असेल ते म्हणणे आणि एक 10 मिनिटं शांतता ठेवणे. अहिंसा म्हणजे नुसती अहिंसा काय, एकमेकाला मारू नका नाही. मुंगी दिसली आहे खाली पाहून चालायचं. काय आहे, 2 फूट समोर बघायचं आणि मग चालायचं. पहिले म्हणायचे ना सगळे जुने लोक, खाली पाहून चालत जाणार. त्याचा अर्थ मुलगी आहे म्हणून खाली पाहून चालू नका, मुलं आहे म्हणून खाली पाहून चालू नका. खाली पहा, कारण एखादा जीव तुमच्या पायाखाली आला नाही पाहिजे. कारण तो जीव पुढे उद्या काय होईल आपल्याला माहीत नसतो. आणि त्यालाच प्रत्येकाला जगण्याचा आता, एखादी जर मुंगी पाण्यात पडली ती किती तडफड करते जगण्यासाठी. छोटासा जीव असतो पण तडफड असते ना तिची. अहिंसा खूप बारकावे आहेत अहिंसेचे. म्हणजे मनाने पण हिंसा करता येत नाही की चल मारून टाकते नाही साला त्याला, झाला बंध लागला तुम्हाला, आहे ना. कर्म समजतं ना सगळ्यांना, कर्म कळतं ना. वाईट कर्म केले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. विठ्ठलाचे इतके सुंदर अभंग आहेत. जगी जीवनाचे सार काय घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. म्हणजे मनाने पण तुम्ही निर्मळ राहा. मग तुम्ही आता अभ्यासात, आपण कॉलेजवर येऊ, अभ्यास करत असताना जे आहे ते माझे आहेत. 50 मार्क आहे माझे असले पाहिजेत. माझं आज कर्तव्य काय आहे? कर्म म्हणजे तुमचं कर्तव्य आलं, कर्तव्य केलं तरच कर्म होईल ना. काहीच नाही केलं, एका जागी बसून राहिलं तर तुमचं कर्म होणार आहे का? दे हरी पलंगावरी असं होऊ शकतं का? नाही ना. मग त्यामुळं आता ह्या सगळ्यात त्याचा संदेश काय?
की माझं जे कर्तव्य आहे हे तर मला माहिती आहे, जो होना है सो निश्चित है ना. प्रत्येक धर्मात सांगितलंय ना, जे व्हायचंय ते घडणारच आहे. मग तुम्ही यात बदल कसा करू शकता? तुमच्या कर्माने बदल करू शकता. मला नापास व्हायचं नाही आहे, मग नुसतं म्हणून चालणार आहे का? नाही. पहिलं तुमचं कर्तव्य काय? तुम्हाला विद्यार्थी आहे, विद्यार्थी जीवनात तुम्हाला तुमचं आजचं कर्तव्य काय आहे? तुम्हाला नियमितपणे कॉलेज करणं. कॉलेज करत असताना आपल्या आईवडिलांनी पैसा लावणं, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवणं. गंमत नका समजू, जन्म देत असताना एका बाईला किती त्रास होतो, तिचा पुनर्जन्म होतो, ते तेवढा त्रास सहन करून आपल्याला आज या पृथ्वी तलावर जन्माला घातलंय. हे आपल्यावर त्या मायबापाचे उपकार आहे. मग ते उपकार कसे फेडायचे? त्यांची सेवा तर करायचीच, ती तर आहेच, पण त्यांची सेवा करताना काय करायला? नुसते हातपाय दाबून देऊन नाही. ते ज्यांची अपेक्षा आहे की हा माझा मुलगा एक चांगला सच्चरित्रवाला, चांगला चरित्रवाला, बिना व्यसनावाला है ना. आजकाल सगळेच व्यसन आहे, म्हणजे आता मोबाईल पण व्यसनाच्या रांगेत गेलेला आहे. मग बिना व्यसनावाला असला पाहिजे, हे त्यांचं माफक मागणी असते. ते पूर्ण करणं आपलं कर्तव्य असतं. तर कराल की नाही पूर्ण सगळे? मोबाईलमध्ये ते काय रील्स, फेसबुकवर ते काहीतरी चालू असतं. किती हुंसा आहे आजकाल पिक्चरमध्ये, म्हणजे ते असं सतत मारत असतात एकमेकांना. तर ह्या सगळ्या गोष्टी मग ते मारत असताना आपल्या वेव्स बदलतात ना. मी तुम्हाला एक लेख पाठवते सर. ही ऊर्जा कशी काम करते आपली एनर्जी, म्हणजे मी बोलते आहे किंवा तुम्ही हिच्याशी बोलताय, पण तुम्ही हिच्याशी बोलत असताना तुमच्या डोक्यात जर यांच्याबद्दल निगेटिव्ह असेल तर तुमच्या मनात त्यांच्याबद्दल चांगले विचारच येणार नाही. तुम्ही प्रयोग करून पहा. भांडणं का वाढतात? कारण समोरच्यांमध्ये एकत्र येतच नाही. जोपर्यंत ते दोघं सेटल होत नाही तोपर्यंत ते एकमेकांबद्दल वादच करत राहतात. हा ऊर्जेचा नियम आहे आणि एका मोठ्या सायंटिस्टने संशोधन केलंय आत्ता. हे ऑलरेडी आपल्या सगळ्या धर्मांमध्ये, मी नुसते जैन धर्माची गोष्ट नाही करत, सगळ्या धर्मांमध्ये आहे. आपली जी एनर्जी आहे, आपल्या जे होरा आहे, होरा म्हणा ना, आपले 5 शरीर असतात, कारमान, तेजोमय, हे आहारक शरीर, असे 5 शरीर असतात. तर आपला जे होरा असतो जो जवळपास 1 फुटाचा असतो, भांडणं केले की अंगातलं रक्त सगळं लाल होतं. द्वेष असतो त्यावेळेला तुमचा होरा जो असतो, जर तुम्ही त्याचे स्पेशल यंत्र आहेत त्यांनी जर बघितलं तर तो इतका लालसर पिवळा झालेला असतो. हिट बाहेर पडते अंगातनं, बरोबर आहे ना. राग आला काय होतं? रक्त गरम होतं, डोकं गरम होतं, कारण मेंदूला ताण पडतो, ती एनर्जी द्यायला लागते. म्हणून हे सगळं करत असताना आपण ह्या असल्या मूव्हीज किंवा सिरियल्स किंवा द्वेष मनात ठेवायचं नाही आहे. हे सुद्धा एक अहिंसा पाळण्याचं मोठं येईल. आणि तुम्ही ज्यासाठी आज इथे आलेला आहेत, जे कर्तव्य करण्यासाठी आलं आहे, जे कर्म करण्यासाठी आलं आहे, ते आपल्या आपल्या इमानदारीने केलं तर ही आपल्या भगवंताच्या चरणी, आपल्या आईवडिलांच्या चरणी एक खूप मोठं योगदान असेल. हे दान असेल, हे तुम्ही दिलेलं दान असेल. आपण दान देणारं कोण? हे सगळं त्यांनी दिलं. आईवडिलांनी जन्माला घातलं म्हणून आपण इथे आलो, बरोबर ना. त्यांनी नसतं घेतलं तर काय केलं असतं? तर मग त्याचं आपल्याला कुठंतरी हे झालं पाहिजे. काय असते त्यांची माफक इच्छा असते, छान मुलांनी दर्शन करावं, छान देवाजवळ 2 मिनिटं बसावं, कुठल्याही देवाजवळ बसावं. सकाळी एक विठ्ठलाचा अभंग आहे का, फ्रेश मूड होते. सुरुवातीच्या काळी मंदिरावर ते हे राहायचे सर, सुप्रभात गीत राहायचे, माइंड फ्रेश होऊन जायचं. भूपाळी राग जो असायचा तो राग ऐकला की एकदम कुठलंही गाणं भूपाळी रागातलं गाऊ द्यात, एकदम आपलं मन प्रसन्न होते. तर ह्या गोष्टींची सवय लावा. जरा जास्त झालं का? चेहरे वाटत नाही मला. तर आपल्या आईवडिलांसाठी आज जे भगवान महावीरांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टींना अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पूर्ण जीवनाची शैली दिलेली आहे. तुम्ही काय खायला पाहिजे, हिंसा करायची नाही, म्हणजे नॉनव्हेज का खायचं नाही, कारण आपलं पोट त्यासाठी बनलेलं नाही आहे. जिओ ओरिजिनो तर म्हणजे काय? मला एक सांगा, एखाद्या चिमणीचं पिल्लू, कधी आपल्या इथं असतात उडलेल्या, ते छोटं पिल्लू जर खाली पडलं तर त्या आईची तडफड किती असते. एकदा इथे आपल्या रस्त्यावर खूप कुत्रे होते, तर त्या एका कुत्रीने जन्म दिला आणि तिचं ते पिल्लू रस्त्यावर गेलं, गाडी खाली आला. ती कुत्री 2 दिवस उठली नाही त्या पिल्लाजवळ.
मग सेम विथ, मग ती कोंबडी असो बकरी असो, तिथं किती बिलकुल इनोसंट असतं. त्यामुळे नॉनव्हेज का काय, तिला किती वेदना होत असते. आणि मला सांगा, त्या आईचा शाप, कारण तिला मन आहे, तिला वेदना कळतात म्हणजे तिला मन आहे. आणि ते पिल्लू मरताना त्याच्या मनात काय येत असेल. एखाद्याचा तुम्ही एखाद्याच्या गळ्यावर सुरा लावा आणि म्हण त्याला हसत हसत दे जीव, देईल तो? मग त्या जीवाला एवढ्या वेदना होत असताना ते नॉनव्हेज आपण खायचं. किती पापाचे धनु म्हणतो, म्हणजे किती जीव मारतोय आपण एकासोबत. नुसता तो जीव नाही मरत, त्याच्यासोबत त्याची आई आणि त्याच्या शरीरात असलेले अनेक जीव आणि त्याच्या भावना. म्हणून जे आक्रमक किंवा खूप अशा याचे जे असतात ना, हे जे नॉनव्हेज कंटिन्यू खाणारे वगैरे असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले दात प्राण्यांसारखे आहेत का? आतडे प्राण्यांसारखे आहेत का? कारण आपलं शरीरच मूळ शाकाहारासाठी बनलेलं आहे. आणि सगळे ग्रंथ तुम्ही पालथे घाला, कुठल्याही धर्मात नॉनव्हेज खायला सांगितलेलं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धर्मामध्ये अहिंसा हा मूळ धर्म आहे. मूळ ग्रंथ वाचायचे, कोणी लिहिलेलं नाही आहे. कारण प्रत्येकाने आपापल्या सोयीनंतर अर्थ काढत लिहित गेलेले आहेत, तर ते नाही वाचायचे. मूळ ग्रंथ, मी अगेन मूळ ग्रंथ म्हणते. मूळ ग्रंथ ज्याची टीका लिहितात. समजा मला काय, माझ्या मनाने मी एखादा अर्थ काढला आणि तो लिहिला, तो नाही. नेमकी अहिंसा काय आहे? मनाने अहिंसा नाही झाली पाहिजे, वचनाने नाही, कायाने नाही. काय म्हणजे शरीराने, मनाने आणि वचनाने. काय म्हणजे मार जोड, हे सगळ्या गोष्टी खूप बारीक विषय आहे ते. तर ह्या सगळ्यांचं आपण या निमित्ताने पालन करावं. सगळ्यांनी खूप सुंदर माहिती इथे दिलेली आहे. आपण पूजन वेगळ्या पद्धतीने केलं, तुमच्या लक्षात आलं असेल. पूजनामध्ये जल, गंध, अक्षत, पुष्प, चरू हे सगळ्या धर्मांमध्ये वाहतात, बरोबर आहे. जल म्हणजे क्षुधा रोग, माझी क्षुधा, संसारापत्री असलेली आसक्ती ती कमी हो म्हणून मी तुला जल अर्पण करतो. पाणी तहान भागवतं ना, पण उपवास असेल तर आपण बिना पाण्याचंही राहतो की नाही. तर ती क्षुधा माझी नष्ट होते संसाराप्रती. म्हणजे खूप तोडतोड नाही, जे तुमच्या नशिबात आहे ते 100% मिळणार आहे. त्यात कोणीही, जो मेरा है सो जाएगा नहीं, जो नहीं मेरा वो मुझे मिलेगा नहीं. हे तुम्ही ट्रकवर वाचता है ना, मेरा है सो जाएगा नहीं. म्हणजे किती तुम्ही ते ट्रकवरच्या मागचे वाचा, इतके लॉजिकल आणि अध्यात्मवाले असतात. सहज वाचत चालायचं, तुम्हाला जागोजागी धर्म मिळेल, प्रत्येक ठिकाणी धर्म मिळेल. फक्त तो समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे ह्या भीतीत राहायचंच नाही. मग काय, माझ्या नशिबात तिथे मिळणारच आहे, मग मी कशाला तोडतोड. अरे त्याचा बंगला बांधला, माझा नाही बांधला, त्यांनी गाडी घेतली का, माझी नाही झाली, तुझ्या नशिबात आहे तेव्हा नक्की होणार. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, जर कर्म तुम्ही सतत करत गेलात तर नक्की तुमच्याकडे, तुम्ही म्हणाल नाही मला ना 3च तास काम करायचं आणि म्हणायचं मला मर्सिडीज पाहिजे. इज इट पॉसिबल? मेहनत करायला लागेल तर तुम्हाला मर्सिडीज पण मिळेल. मेहनत केली, तुम्हाला आता गाडी आहे, मोटरबाईक आहे, तिथे दुसरी अजून कोणती, KTM येईल. सगळ्या प्रकारचे येऊ शकतात, बरोबर आहे ना. KT का KTM, बरोबर आहे ना. ती जरा उंच असते गाडी. हा, तर बुलेटही येऊ शकते. पण कर्म आणि ती तुम्हाला हे ठेवावं लागेल ना, त्याच्यासाठी काहीतरी टार्गेट ठेवावं लागेल ना. यस, मला हे करायचं. तुम्हाला जर दिलंय तिथपर्यंत पळत जायचं तरच तुम्ही पळणार ना. तुम्ही स्वतःच टार्गेट नाही ठेवलं तर कसं पळणार. त्यामुळे कर्म हे केल्याच गेले पाहिजे. मग त्यात असं नाही आहे की तुमच्या नशिबात जर एवढं आहे तर एवढंच भेटेल असं नाही. तुम्ही त्यात जर चांगले कर्म करत गेलात तर तुमचे जे वाईट कर्म आहे त्याची निर्जरा म्हणजे ते दबून जातात, संपतात आणि चांगले तुमचे नशीब पुढं फळत जातं, त्याचं फळ मिळत जातं, चांगल्या गोष्टींचं फळ मिळत जातं. त्यामुळे सतत चांगल्या गोष्टी करत राहायचं, त्याचं यश तुम्हाला नक्की मिळेल. त्यानंतर एक चंदन, आपण म्हणतो ना संसार ताप विनाश नाही, संसाराचा ताप कमी होऊन जाऊ दे बाबा, कटकटी भानगडी, माझं डोकं शांत होऊ दे. हे आपण आपल्या पद्धतीने घेतोय, तो एकदम फायनल स्टेजचा आहे. आपण आपल्या पद्धतीने, कटकटी आहेत, भानगडी आहेत, ते नको. माझं डोकं शांत राहिलं पाहिजे. समोरच्यानी शिवी जरी दिली तरी ते आगम म्हणून घ्यायचं. अरे नाही शिवी दिली, छान. तर 2 शब्द आहेत ना, तो शब्द एका देवाचा आहे, शनिदेवाचा आहे, किंवा जे काय असेल तर ते डोकं थंड ठेवणं. संसार ताप विनाश नाही, चंदनम निरोपामी ते. अक्षयपद, मला अक्षयपद मिळू दे, म्हणजे परमनंट पद मिळू दे. ध्रुवाचं पद कसं आहे, अढळ आहे ना, ध्रुवाचं पद अढळ आहे ना. त्यांनी तीच मागणी केली होती, मला अक्षयपद पाहिजे.
तसं पद मला मिळू दे, म्हणजे माझी ताकद एवढी वाढू देत की मला कोणाला काही म्हणायचे काम पडलं नाही पाहिजे, किंवा मी कोणाला बोललं नाही पाहिजे, कोणी मला बोललं नाही पाहिजे, इतकं माझं डोकं शांत झालं पाहिजे आणि मी माझ्या पदावर समाधानी असलो पाहिजे. हे मी तुमच्या या याच्यातले सांगते, म्हणजे आपल्या आजच्या काळातले सांगते. पुष्प कामभाव विध्वंसनाय, माझे जे कामभाव माझ्या मनात येतात आहे त्याचा विध्वंस झाला पाहिजे, कारण त्याने म्हणजेच ब्रह्मचर्य जे आहे ते माझ्याकडनं पाळलं गेलं पाहिजे. विनाकारण मी दुसऱ्याच्या आई बहिणींवर किंवा दुसऱ्या परपुरुषांवर माझी नजर गेली नाही पाहिजे यासाठी, कारण मग त्यात डोकं शांत राहतं. नाही तर मग काय 24 तास विचार, अरे त्यांनी फोन नाही केला किंवा तिने फोन नाही केला, अरे ती माझ्याकडे पाहिलेच नाही. प्रॅक्टिकल आहे, म्हणजे हा जोक म्हणून नाही सांगत, पण इट्स अ प्रॅक्टिकल ना. तुमच्यातले कोणी एकमेकांवर एखादी मुलगी आवडत असेल किंवा एखाद्याला मुलगा आवडत असेल तर तो दिसणार नाही तोपर्यंत ती अस्वस्थ असेल. काय करायला आहे ना, आय एम राईट ऑर रॉंग? तर ह्या गोष्टी ज्या आहेत हे भाव जे विकार असतात याला विकार म्हणतात. विद्यार्थी दशेत पूर्वीच्या काळी ह्या विकारांना थांबत होते की नाही, तुमचं पूर्ण विद्येचं शिक्षण चालू आहे तोपर्यंत तुम्ही शिक्षणच करा आणि त्यानंतर मग संसारात पदार्पण करा, नंतर वानप्रस्थान करा. अशा ह्या ज्या घटना होत्या आता ते परत करायची गरज आली आहे. नाही तर सगळ्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही आहे. तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमच्या पिढीला पुढे शिकवाल. नाही तर आजकाल लहान मुलांच्या मोबाईल घेणे फार कठीण झालेलं आहे. अशा पद्धतीनं आणि मग इथं नंतर फलं, दीप, धूप. दीप म्हणजे ज्ञानाचा दीपक, माझा ज्ञानाच्या ज्या ज्योती आहेत माझ्या डोक्यात, मला जे अज्ञान आलेलं आहे माझ्या याच्यात, अज्ञानाची जी परत आलेली आहे ती नष्ट होऊ दे, मला ज्ञानाचा प्रकाश मिळू दे, म्हणून आपण दिवा लावतो. देवासमोर कसं लावतो? सकाळ संध्याकाळ दिवा लावतो ना. काय म्हणतो आपण? दीपक ज्योती नमस्तुते. काय म्हणतो त्याला? शुभम करोति कल्याणम, काय आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दीप म्हणजे तेजाचं प्रतीक आहे, ते सगळं मला येऊ दे, आरोग्य मला येऊ दे वगैरे. आणि फळ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या की मला छान फळ मिळणार आहे. बरोबर आहे? मग फलम निरूपम ते मोक्षफल प्राप्त आहे ना मामा. आपण तो आध्यात्मिक अर्थ घेऊ. इथे काय, हे सगळे कामं केले की माझं आयुष्य छान होणार आहे, सुखी होणार आहे. सगळेच काय मोक्षाला जाणार नाही आहेत, पण हे सुखी होण्यासाठी मी हे फल प्राप्त करतोय. अनर्घ्य पद्धत म्हणजे हे सगळं एकत्र करायचं. जल, गंध, अक्षत, पुष्प, फल या सगळ्या भावना एकत्र करून मी हा अर्घ्य तुम्हाला वाहतोय. हे सगळे या गोष्टी माझ्या याच्यात येऊ दे, असा याचा आपण याची पूजा केलेली आहे. आपणही, तुम्ही पण वाहता, कुंकू वाहता, गंध वाहता, चंदन वाहता की नाही, अक्षत वाहता, पुष्प वाहता, पण याचे अर्थ माहीत नसतील. आपण कधी माहिती करून घेण्याचा प्रयत्नही केला नसेल. का रे मुलांना? बसा म्हटलं गणपतीच्या पूजेला बसले आहे ना. काय पंडित म्हणतो आपण वाहतो त्या गणपतीवर, मग सरस्वती मांडतो ना, सुपारी मांडतो पूजा याच्यावर पानांवर, इकडे लक्ष्मी असते. त्याचे अर्थ समजून घेत जा. त्या पंडिताला म्हणायचं बाबा अर्थ सांगायचा काय तर. ओके, थोडं जास्त झालंय, पण आज विषय असा होता की बोलल्या गेलो बरंचसं. बाकी तुम्ही सगळे ज्ञानी आहात नो, सिरियसली. तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळातलं अज्ञान म्हणजे आय एम नॉट जोकिंग, यू आर रिअली ब्रिलियंट. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजते, कळते, फक्त ती वळवायची आहे ना. सगळं कळते. अरे हात धुवून जेवायला बसलं पाहिजे, किंवा बाहेरच्या कपड्यांनी आपण जेवायला बसू नाही, घरात जाताना आपण पाय धुवून जायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आई वडील सांगतात, म्हणतात, हे सगळं कळतं की हां स्वच्छता. कोविड आला तर मग सगळे 10 वेळा हात धुवून गेलेत, पण तेच आई सांगते अरे बाबा हात धुवून जेवायला बसत जाते, आपण करत नाही आहे ना. पाय धुवून, आता कोविड आला तर घराच्या बाहेरच आंघोळ पाणी 2-2 बाटल्या पाणी टाकून मग घरात गेला. तर हे कोविडचं जे राज्य आहे हे नेहमीच असतं, म्हणून पाय धुवून घरात जायचं असतं, आंघोळ करून जेवायला बसायचं असतं. कारण बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आहे, बाहेरचे जर्म्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात. कारण आपण कुठूनही जातो, कोणत्याही रस्त्याने जातो, म्हणून घर हे पवित्र मंदिर असतं. तर म्हणून म्हटलं तुम्हाला कळतं पण वळत नाही. सगळे ज्ञानी आहात तर त्या ज्ञानाचा उपयोग प्रॉपर करा. आणि या निमित्तानं तुम्ही खूप शांततेने ऐकलं. कंटाळा आला असेल तरी पण आय थिंक आलाय कंटाळा. ओके, चला, थँक्यू. परत एकदा सगळ्यांना जय जिनेंद्र. महावीर भगवान की जय.